तापला असेल तर आज आहे ना आपला गॅस संपला आहे, तर त्याच्यामुळे चालू आहे आपला चुलीवरती स्वयंपाक. आणि शेतकऱ्याचं हे खूप चांगलं असतं बरं का, की गॅस जर संपला ना तर त्याला ऑप्शन म्हणून लगेच आपण बाहेर चूल पेटवू शकतो आणि मस्त गरम गरम स्वयंपाक करू शकतो. आणि शहरातल्या लोकांचं कसं आहे, गॅस जर संपला ना तर टाकी येईपर्यंत उपवास असतो, तसं आपलं नाही आहे. तर गॅस संपल्यामुळे चालू आहे आपला चुलीवरती स्वयंपाक. आणि इथं पोळ्या वगैरे झालेल्या आहे, भाजी बनवायची अजून आणि डब्याची पण भाजी बनवायची. तर चला. आणि जे कोणी चॅनलवरती जर नवीन असेल ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा बरं का. आपला हा दुसरा चॅनल आहे. तर पहिला जो चॅनल होता तो आपला थोडासा कारणास्तव डिलीट झाला, तर आता हा नवीन चॅनल आहे. तर नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मग. तर बघा इथं मस्त आपल्या चालू आहे चुलीवरती भाकरी. कारण म्हणजे इतर वेळा पण गॅस जरी असला ना तरी जेव्हा वाटलं ना असं म्हणाला तेव्हा आम्ही चुलीवरती भाकरी करत असतो. कारण चुलीवरच्या भाकरीची चव ही वेगळीच असते. आणि ज्यावेळेस निवांत वेळ असतो ना, म्हणजे सुट्टीचा दिवस, त्यावेळेस मी चुलीवरती भाकरी करत असते. कारण इतर वेळा कसं पोरांच्या डब्याचं पण टेन्शन नसतं ना, त्याच्यामुळं असं वाटतं सकाळी लवकर आवरून घेतलेलं कधी पण बरं असतं. त्याच्यामुळं मग मी गॅसवर करते भाकरी पण सुट्टी जर असली ना तर मग चुलीवर पण भाकरी होतात. तर कशा वाटल्या चुलीवरच्या भाकरी आमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे आपला, तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच मोनो होईल अशी पण अपेक्षा आहे. तर बघू आता किती जण लाईक करतात, कमेंट करतात. आणि सध्या ना तुकाराम मुंढेंनी 2 नंबर धंदा बंद केल्यामुळे ना सर्वच हॉटेलसुद्धा आता चुलीवरती आलेले आहे. आणि चुलीवरचं जेवण खाण्यासाठी लोक बाहेर मागितली तेवढी किंमत देत असतात. आणि आपल्याकडे बघा इथं मस्त फ्रीमध्ये जेवण आहे चुलीवरचं, पैसे द्यायची काही गरज नाही. वाटलं तेव्हा मस्त चुलीवर करायचं आणि खायचं. तर आणि तुम्ही पण एखाद्या वेळेस चुलीवर करतात का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तर इथं बघा मस्त डब्याला टमाट्याची चटणी बनवायची, इकडं भाकरी बनवायची. इथं बघा ही पण दूध घालून आल्यानंतर मस्त निवांत चुलीपाशी फोन बघायचं काम चालू होतं. कारण चुलीवर स्वयंपाक जर म्हटला ना मग त्याला निवांतच वेळ लागतो. मग सकाळचे 10 वाजो किंवा 11 वाजो मग हळूहळू चालू असं. तर आज आहे शेतकरी जोडीचा चुलीवर स्वयंपाक. तर शेतकरी जोडीचा चुलीवरचा स्वयंपाक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त शेतकरी जोडीला लाईक शेअर करा, कारण तुमचा सपोर्ट हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर सपोर्ट केला तरच कुठंतरी आपला चॅनल लवकरच मोनो होणार आहे. तर त्यासाठी तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. तर कोण कोण शेतकरी जोडीला लाईक सपोर्ट करतात तर नक्कीच बघू. आणि इथे बघा आता टमाट्याची भाजी झाल्यानंतर ना पुन्हा इथं मग आता काळी भाजी बनवायचं काम चालू आहे. कारण डब्याची भाजी वेगळी आणि घरच्या माणसांची भाजी वेगळी असते. तर इथं काळी भाजी बनवायचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये बघा मस्त असे डाळीचे पिठाचे वडे पण सोडायचे आहे आपल्याला. तर कोणी कोणी याला डुबुक वडासुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा. कोणी कोणी गोळ्याची आमटी पण म्हणतं. तर याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल पण टाकून घेणार आहे, कारण तेल जर टाकून घेतलं ना तर याची भाजी खूप छान येतात आणि नरम पण होतात. तर इथं बघा मस्त टोमॅटोची मिरची पण आपली तयार झालेली आणि जवळपास आता स्वयंपाक पूर्ण आवरतच आलेला आहे. आणि तिकडं आता कांदे भरायचं काम चालू आहे. कारण सध्याचा कांद्याचा मार्केट एवढं कडकला आहे की 4 ते 4.5 हजार रुपये क्विंटल झालेलं आहे. आणि ते म्हणतात ना तर दम जर ठेवला ना तर प्रत्येकाचीच वेळ येते. आणि आता शेतकऱ्यांची सुद्धा वेळ आलेली आहे. आता कुठंतरी शेतकऱ्यांचा जीव आलेला आहे. कारण कांदा आता 4.5 हजार रुपये क्विंटल झालेला आहे. म्हणजे आजचंच मार्केट आहे. लासलगाव मार्केट आज 4.5 हजारचं निघालेलं आहे. आणि अजून 5 हजारापर्यंत कांदा जाईल असं सुद्धा सर्वांना अपेक्षा आहे. आणि जाईलच असं पण वाटत आहे. तर याच्याकडे कांदे आहे त्याचे तर सोन्याचेच दिवस आहे. तर चला तुमच्याकडे आहे का ते कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडं तर एवढेच शिल्लक आहे. म्हणजे आता फक्त एकच ट्रॅक्टर भरल, जास्त काही नाही आहे. तर चला मग. वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा संयम हवा असतो. तर म्हणतात ती गोष्ट आज खरी झालेली आहे. म्हणजे मागच्याच वर्षी मला तर वाटतं 300 रुपये क्विंटल कांदा विकलेला होता. आणि आता 4.5 हजार ते 5 हजारपर्यंत जाणार आहे. म्हणजेच 1 वर्ष जरी गेलं तर दुसरं वर्ष शेतकऱ्याचं. तर चला बाय, भेटू पुन्हा नवीन